प्रत्येक कम्युनिटीची ना एक छान खासियत असते. आता गौड सारस्वत ब्राह्मण पद्धतीत किती छान वेगवेगळे प्रकार असतात. त्यांचं नॉनव्हेज जेवण किती वेगवेगळ्या प्रकारचं असतं. नारळाचा सुंदर वापर त्यात केलेला असतो. आज अशीच नारळाची एक वेगळी भन्नाट शाकाहारी रेसिपी आपण बघणार आहोत. मी आली आहे प्राची बोरकरीच्याकडे आणि तिच्याकडे आपण आज गौड सारस्वत पद्धतीचं जेवण बघणार आहोत. सो माझ्यासोबत आहे प्राची. प्राची, वेलकम टू 3Cheers चॅनल. थँक्यू आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. येस, अगं मीच तुझ्या घरी आली आहे. सो येस, आपण आज गौड सारस्वत पद्धतीचं जेवण बघणार आहोत. जेवण म्हणजे तू नारळाचा काहीतरी एक विशेष पदार्थ करणार आहेस. हो, तर त्याविषयी सांग ना. ऍक्च्युली गौड सारस्वतांमध्ये फक्त नॉनव्हेज रेसिपी जास्त असतात असं लोकांचा एक फार समज आहे. पण बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की गौड सारस्वत ब्राह्मणांमधली निम्मी लोक ही प्युअर व्हेज आहेत. ते नॉनव्हेज खातही नाहीत आणि माझ्या आईचं माहेर पूर्णपणे प्युअर व्हेज फॅमिलीतलं आहे. आणि प्युअर व्हेज गौड सारस्वत. हो, प्युअर व्हेज गौड सारस्वत ब्राह्मण असेही असतात. हे लोकांना माहित नसतं. तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यात सुद्धा गोव्याकडच्या बाजूला गेलात तर वेगळं, बेळगाव साईडला गेलात तर वेगळं, कारवार साईडला गेलात तर वेगळं, असं भरपूर वेगळ्या वेगळ्या विभागांप्रमाणे त्या भागाप्रमाणे त्या रेसिपीज आहेत. कारण गौड सारस्वत ब्राह्मण ही कम्युनिटीज बेसिकली काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळ्या प्रांतांमध्ये आपल्याला दिसते. त्याच्यामुळे त्या प्रांताप्रमाणे त्याच्यात विविधता आहे खाण्यामध्ये. आज जी मी रेसिपी दाखवणार आहे ती आहे खोबऱ्याची कढी. तर ही पूर्णपणे शाकाहारी रेसिपी आहे. तर चिंचगूळ असलेली, कारण बहुतेकांना खोबऱ्याची कढी म्हटल्यावर ते सोलकडीच माहिती असते, दुसरं काही माहित नसतं. तर ही एक कढी अशी वेगळी आहे जी आंबट गोड आहे आणि जी आपल्याला आमटी म्हणून सुद्धा भातावरती घेऊन खाता येते किंवा भज्यांबरोबर, जसं कढी पकोडा प्रकार एक जो आहे तशा टाईप ती भज्यांबरोबर कांद्याच्या सुद्धा खाता येते. किंवा पत्रवडा म्हणून तिथे अजून एक प्रकार, म्हणजे बेळगाव मधल्या सारस्वतांमध्ये अजून एक प्रकार आहे जो थोडासा इकडच्या थालीपीठाप्रमाणे असतो पण त्याच्यात पीठ नसतं. तर त्याच्यात काय असतं हे मी करताना दाखवते. पत्रवडा पण करणार आहे कारण त्याच्याशिवाय ती अपूर्ण आहे. आता खोबऱ्याची कढी म्हणजे साहजिक आहे की आपल्याला भरपूर खोबरं लागणार. तर छान ताजं खोबरं भरपूर घ्यायचं. त्याच्यासाठी हे 2 वेगळ्या बाउल्समध्ये घेतलंय. त्याचं कारण आहे की आपल्याला थोडंसं वाटण करायचं आहे. ह्या नारळाचं आपल्याला दूध काढायचं आहे. हे खोबरं आणि हा कांदा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तिखट, हळद, मीठ, थोडेसे मिरे, धणे, चिंचेचा कोळ, थोडीशी तांदूळ पिठी, गूळ, थोडंसं सुकं भाजलेलं खोबरं आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा. ह्या गोष्टी आपल्याला कढीसाठी लागणार आहे. आणि जो पत्रवडा करणार आहे त्यासाठी ही मी काल रात्री भिजवून ठेवलेली थोडीशी हरभऱ्याची आणि तुरीची डाळ आहे. सम प्रमाणात भिजवलेली डाळ आहे. त्याला थोडासा कांदा आणि कोथिंबीर, त्याचबरोबर मीठ, हळद, तिखट हे आपण चवीप्रमाणे घालतो. त्या गोष्टी करायच्या. थोडंसं तेल घातलंय आणि त्याच्यावर आपण छान कांदा खरपूस भाजायचा आहे. आता हा कांदा थोडा भाजून झाला की मग त्याच्यात आपण खोबरं घालू. कारण आपल्याला खोबरं पण बरंच ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे. त्याच्यामुळे कांदाही त्यात पुन्हा परतला जाणारच आहे. GSB स्वयंपाकात किंवा CKP स्वयंपाकात नारळाचा वापर मुबलक प्रमाणात केला जातो. पण तो खमंग खुसखुशीत भाजला गेलाय का नारळ याच्यावरती तो पदार्थ चांगला झालाय का हे ठरतं. अगदीच. कारण बरेचसे पदार्थ ना, जर आपण थोडं फास्ट करण्यासाठी थोडा शॉर्टकट मारला तर तो खमंगपणा नाही येत त्याला. त्याच्यामुळे काही पदार्थांना वेळ लागतो आणि तो वेळ दिला तरच ते तितके चांगले लागतात. आता हा होतच आलेला ह्याच्यामध्ये आपण आता हे थोडंसं सुकं खोबरं ऍड केलं. कारण सुकं खोबरं मी भाजूनच ठेवते, त्याच्यामुळे त्याला परत घेऊन वेगळं भाजण्याची गरज नाही. पण ते एकमेकांच्यात मिक्स होऊन छान खमंग, हो, खमंगपणा येतो त्याचा. हा, हे थोडंसं आपण आता गार करत ठेवू. आता हे थंड झालंय त्याच्यामुळे आपण आता हे मिक्सरमध्ये वाटण्यासाठी घालूया. आपण थोडेसे धणे आणि एक साधारण 6 मिरे घेतलेत त्याच्यात
घालूया. हे वाटताना खूप बारीक करून वाटायला लागतं, म्हणजे अगदी छान पेस्ट झाली पाहिजे त्याची. ओके त्यासाठी एक ट्रिक अशी असते की थोडं कोमट पाणी घालायचं त्याच्यात. ओके कोमट पाणी घातलं की जास्त छान बारीक होतं आणि मिळून येतं. ओके. साधारण आपण ह्याला 3 वाटी नारळाचं खोबरं घेतलं होतं. 1 वाटीचं आपण परतवून वाटणामध्ये घेतलं आणि 2 वाट्यांचं आपण दूध काढणार आहोत. आता हे दूध काढताना पण थोडं गरम पाणी घेतलं तर चांगलं निघतं. आता मी दुसऱ्यांदा काढतेय. दुसऱ्यांदा काढताना पहिल्यांदा काढलं त्याच्यापेक्षा पाण्याचा रंग थोडा फिका व्हायला लागला. आधीचं जास्त पांढरं होतं. मला वाटतं तिसऱ्यांदा जेव्हा काढू तेव्हा ते बास होईल. हे तिसऱ्यांदा झालं ना? हो, आता हे तिसऱ्यांदा झालं. आता बघशील तर ह्या पाण्याचा रंग अगदीच फेंट झाला. ओके. सो आता हे समजायचं की आता हे ह्यातलं निघालंय पाणी. ओके. हे आता आपण सगळं वाटण केलेलं आहे मगाशी. फक्त वाटण करताना जे तांदळाचं पीठ आपण घेतलं होतं ओके ते त्याच्यात आपण त्यावेळेस घातलं. ओके तांदळाच्या पिठाचं महत्व काय आहे ओके. तर जसं आपलं नॉर्मल दूध फाटू शकतं तसं नारळाचं दूध पण फाटतं. अच्छा. तर जेव्हा वाटणामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ असतं तेव्हा ते कढी ती फाटत नाही. ओके आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ, ओके गूळ आणि चिंचेचा कोळ थोडासा आपापल्या चवीप्रमाणे करता येतो. ओके तिखट, ह्याच्यात मसाला नाही आहे कुठला. ओके. मीठ आणि थोडीशी हळद. अच्छा, हळद अशीच घालायची का? अशीच घालायची. आपण ह्याला फोडणी वरणच द्यायची ह्याला. अच्छा. ओके आता ह्याच्यात हे ढवळून झालं की ह्याच्यात हे वाटण घालायचं आहे. अच्छा. ओके वाटण पण ह्याच्यात छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे आता अगदी पातळ पण नको आहे आपल्याला ती आणि अगदी घट्ट पण नको आहे. ओके. सो साधारण त्याची कन्सिस्टन्सी बघत बघत घालायचं. आता ह्याचं प्रमाण म्हणजे असं आहे की साधारण हे वाटण करण्यासाठी मी मध्यम आकाराचा 1 कांदा उभा चिरला होता हो आणि आमटीकडची आपली एक जी वाटी असते हो हो तर तेवढे 1 वाटी खोबरं घेतलं होतं. हो हो. आता आपण हे सगळं वाटण याच्यात पूर्ण घातलं तर साधारण हे कितपत दाटसर होईल पुढे? हे आत्ता जेवढं झालंय हे तितपत ठीक आहे, पण जेव्हा आपण आता कांद्याची फोडणी देऊ ओके आणि जेव्हा त्याला उकळी येईल तेव्हा थोडंसं ते अजून दाट होत जाईल. अच्छा. ओके. अगदी आपल्याला खूप जास्त वाटलं तर थोडंसं पाणी घातलं तरी चालू शकतं. पण हे असं कमी दाटसर असतं की घट्ट असतं? दाट असतं, अगदीच अच्छा. कमी नसतं, कारण त्याची चव लागणार नाही. ओके ओके खोबऱ्याची चव लागली पाहिजे. ओके. आता हे आपण थोडीशी उकळू देऊया. आता एकीकडे हे उकळतंय तर आपण एकीकडे पत्रवड्याची तयारी करून घेऊ. ओके मगाशी सांगितल्याप्रमाणे तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ओके समप्रमाणात आपण रात्री भिजवून घेतली आहे. साधारण ही मिक्सरमधनं काढल्यावर इतपत बारीक करायची. ह्याच्यात आता आपण तिखट, थोडीशी हळद घालून घेऊ. त्यानंतर थोडा कांदा आणि कोथिंबीर थालीपीठाप्रमाणेच कालवून घ्यायचं. आता आपण तुपाची फोडणी करून घेऊ. हां, एकीकडे हे उकळायला पण लागलं ना? हो. तूप तापल्यावरती त्याच्यात आपण हा कांदा घालू. कांदा लालसर परतून घ्यायचा की कसं? नाही, परतून घ्यायचा. साधारण त्याची कन्सिस्टन्सी आता अशी क्रीमी ग्रेव्ही झाली आहे. ओके. कढीही उकळली आहे, कांदाही परतून झाला आहे. तर आपण आता हे ह्याच्यात आता ही अजून उकळायची का हे झाल्यानंतर सुद्धा? हो, थोडीशी उकळायची म्हणजे फोडणी सगळ्या कढीला व्यवस्थित लागेल. ओके. आणि तुम्हाला चिंच गुळाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल तर ते पण नंतर हो, करता येईल का? प्रत्येकाच्या चॉईस प्रमाणे चिंचगुळाचं ओके, ओके. प्रमाण कमी So, जास्त तुम्हाला करता येतं. चिंच गुळाचं प्रमाण जर कमी जास्त करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता.
कढी छान उकळते आहे आणि थालपीठ पण करून घेऊया हो, पत्रवडे. Yes. सॉरी पत्रावळी, थालपीठ नाही पत्रावळी, तेही करून घेऊया. तयार हे आहे. तयार आहे. येस. आणि इतका छान घमघमाट सुटलाय घरभर पत्रावळीचा आणि नारळाच्या कढीचा. एक तर नारळाची कढी मला सोपी वाटली तशी आणि वेगळा प्रकार आहे. येस. सो मी चव बघते. अच्छा, आपण उकळल्यानंतर ती थोडीशी अजून पहिल्यापेक्षा जास्त दाट झाली. आहा, खमंग खुसखुशीत कांदा कोथिंबीर घालून मस्त प्रोटीन पॅक असं थालीपीठाची बघते. कमाल लागतंय. आम्हाला ना सिंपल आहे पण प्रोटीन रिच आहे. हे थालीपीठ खरंच कमाल आहे आणि नाश्त्यासाठी एक छान वेगळा पदार्थ आहे. मिळाला. आणि याच्यात अजून भाज्या पण घालता येऊ शकतात. पाहिजे त्या भाज्या घालू शकतो, पाहिजे ते व्हेरिएशन्स करू शकतो. येस. आता कढीची चव बघ. आहा, आंबट गोड तिखट आणि कांद्याचा जो वर्ण घातलेला तुपाच्या फोडणीचा जो फ्लेवर आहे तो त्याला इतका मस्त लागलाय. ते जे सारण आपण वाटण केलं तेही याच्यात मस्त आहे आणि एकदमच हटके पर्याय. म्हणजे याच्याबरोबर हे कॉम्बिनेशन खरंच छान लागेल. ते छान लागतं आणि हे भाताबरोबर खूप छान लागतं. हो. म्हणजे आमटीचा रोजच्या कंटाळा आला तर एक वेगळा पदार्थ करायला लागतो. नक्की. कॉम्बिनेशन हे छान लागतंय ना. मस्त लागतंय. हे दोन्ही पदार्थ फार आवडले. एकतर GSB जेवणाची नवीन शाकाहारी पदार्थ कळले GSBचे, जे माहितीच नव्हते. कारण जनरली नॉनव्हेज पदार्थ माहिती असतात जास्त, कारण ते तसं आतापर्यंत समोर आलंय. तर या निमित्ताने आणि तुझ्या आईच्या निमित्ताने या आपल्याला गोष्टी तू सांगितल्यास, इतक्या छान टिप्स दिल्यास सांगता त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू सो मच, इतकी छान ट्रीट दिल्याबद्दल. अगदीच वेलकम. आणि तुला अजून एक सांगू इच्छिते, GSB मध्ये अजून एक खतखत नावाचा प्रकार असतो. हो. तो मी तुला एकदा सांगितला होता. त्याच्यात 21 भाज्या एकत्र असतात. हो. आणि त्या मी साधारण गणपतीच्या वेळेस करतो, कारण त्यावेळेस त्या सगळ्या भाज्या अवेलेबल असतात. हो. तर पुढे कधीतरी मी तुला तोही प्रकार नक्की दाखवेन. कारण कधी असं वाटतं की हे पदार्थ तुझ्या चॅनलच्या निमित्ताने, हे पदार्थ आता मी सुद्धा फार कमी करते, माझ्या आईकडून शिकलीये. पण हे पदार्थ काळाच्या पडद्याआड नको जायला. हे पारंपरिक पदार्थ असल्यामुळे ते टिकून राहावेत आणि तुझ्या चॅनलच्या दृष्टीने तो डिजिटल कंटेंट बनून कायमचे ते तिथे राहणार आहे आणि प्रत्येकाला कधीही बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुझे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. हेच तर 3 Cheers चॅनलचं खाऊन तर पाहायचं यश आहे की आपले पदार्थ हे जपले जात आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. असंच की आपल्या आई आजी आपल्याला खूप काही देऊन जातात, ते या निमित्ताने असं आपण जपून ठेवतो आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो. सो इतका छान हे 2 पदार्थ आपल्याला आज मिळाले. हा पत्रवडा कॉन्शियस लोकांसाठी अत्यंत उत्तम आहे, कारण डाळी आहेत आणि आवडीच्या भाज्या तुम्ही त्याच्यात घालू शकता. आमटीच्या ऐवजी हा एक वेगळा प्रकार आपल्याला नारळाच्या कढीचा मिळालेला आहे. सो ते तुम्ही करू शकता. सो त्यासाठी बघत राहा आपलं 3 Cheers चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 Cheers.